पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील 70 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। टोटल 8 जिल्ह्यांमध्ये आज पीक विमा हेक्टरी 15,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कमी प्रमाणात मिळाली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे नुकसान भरपाईचे पैसे देखील आज पहिल्या टप्प्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता बघा 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा सोडलेला होता यासाठी 7,200 कोटी रुपये मंजूर सुद्धा करण्यात आले होते। तो काय रखडलेला पीक विमा आहे त्याचे सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज 8 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचे आदेश आताच मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा पाहिलेला आहे। शेतकरी बांधवांनो, हे पैसे नेमकं कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहेत तर बघा, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः अधिकृत माहिती सांगितल्या की पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले आहेत त्याच खातेदारांना हे पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये ज्या शेतकऱ्यांना आलेत त्या शेतकऱ्यांची सर्व नावे पीक विम्यासाठी आता वळवण्यात आले आहेत। त्यामुळे आज 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा, ज्या शेतकरी बांधवांचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचं खातं आता महाराष्ट्र बँकेमध्ये आहे, पोस्ट ऑफिसमध्ये आहे तसेच बँक ऑफ इंडियामध्ये आहे, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं भूविकास बँकेमध्ये आहे, मध्यवर्ती बँकेमध्ये आहे, सहकारी बँकेमध्ये आहे, अशा प्रकारच्या सर्व बँकेमध्ये आज पीक विमा हेक्टरी तुम्हाला 15,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या। कारण या ठिकाणी अनेक ठिकाणी खोट्या बातम्या देऊन शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात फसवणूक केली जाते। शेतकरी दररोज वाट बघत असतो की आज पैसे येतील मग पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत नव्हते। यावरती मुख्यमंत्र्यांनी स्वतः 3,700 कोटी रुपयांचा चेक बँकांना देऊन टाकलाय। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आज थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पीक विमा या ठिकाणी कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये जमा होतोय। तसेच मुख्यमंत्र्यांनी आता पत्रकारांनी विचारलं की आता पुढचा नमोचा 8वा हप्ता नेमकं किती तारखेला सोडणार आहे तर याची अधिकृत तारीख मुख्यमंत्र्यांनी जी सांगितल्या ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे आम्ही लगेच सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये एकदा जरी तुम्ही पीक विमा भरला असेल तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात आलाय। यासाठी 7,400 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत। तसेच आज पहिल्या टप्प्यातील या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता बघा 2022, 23, 24ला एक जरी पीक विमा भरला असेल तर तुम्हाला हे पैसे जमा करण्यात येणार आहे। तसेच तुम्हाला पण माहित आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आता नुकसान झालंय त्यांची नुकसान त्या ठिकाणी पंचनामा केले आहेत आणि वाट बघून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जर हे पीक विम्याचे अधिकृत त्या ठिकाणी पैसे जमा झाले नसतील तसेच तुम्हाला आता नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नसतील तर मुख्यमंत्री साहेबांनी 8 जिल्ह्यांची यादी कालच बँकांना देऊन टाकली होती आणि त्या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सकाळपासूनच आता पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागलेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतःही ऑर्डर दिल्या। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये या 8 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 15,000 रुपये तुम्हाला जमा करण्यात येणार आहे। ही अधिकृत बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांना ठामपणे कोणी सांगत नव्हतं की पीक विमा नेमकं कधी येणार। सगळीकडे आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, नमोचे पैसे आज येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांनी कहर केला होता। परंतु शेतकरी बांधवांना नेमकं खरी बातमी कोणती आहे, खोटी बातमी कोणती आहे हेच या ठिकाणी समजना झालं। यावरती पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना खूप वाट यावेळी बघावी लावली। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती। फक्त 50% शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती, म्हणजेच आधार कार्ड बँकेला जोडलं होतं। बाकीच्या शेतकऱ्यांनी सांगून पण ऐकलेलं नव्हतं। त्यामुळे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवाळीच्या आधी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा झाले आणि उरलेल्या या 8 जिल्ह्यामध्ये आज 3,700 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। मग आज कोणकोणत्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे।
शेतकरी बांधवांनो, काल पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न दोन विचारले की आता पीक विमा तुम्ही कधी वाटणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी पुढचे जे 8व्या हप्त्याचे आहेत तर ते नेमकं कधी मिळणार, या दोन प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत. आता बघा, मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांवर थोडे रागाला सुद्धा आले होते. त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांना सांगून पण आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करत नाहीत, त्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे सोडण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे कृषी विभागाला तातडीचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत की जे शेतकरी कमी शिकलेले आहेत, ज्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करता येत नाही, त्यांना आधार लिंकिंग प्रोसेस त्या शेतकऱ्यांना करता येत नाही कारण त्यांचं शिक्षण थोडं या ठिकाणी कमी झालं आहे, त्यांना तात्काळ कॉल करून आता त्यांची KYC प्रक्रिया पूर्ण करा असा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता दिले होते. आणि तशा प्रकारे शेतकऱ्यांनी आता 90% KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्याला व्यवस्थित त्या ठिकाणी जोडलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की तुम्हाला कोणत्याही योजनांचे पैसे बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी आता तुमचं आधार कार्डाचा नंबर असतो त्यावरतीच पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत असतात. त्यामुळे KYC प्रक्रिया पूर्ण अनेकांची झालेली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झालेले नव्हते. अखेर सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येऊ लागलेत. बघा, ज्या शेतकऱ्यांना PM किसानचे 21व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळालेत, फक्त त्या शेतकऱ्यांची नावे पीक विम्यासाठी देण्यात आलेत. यामध्ये 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा एक जरी भरला असेल तर त्यांना या ठिकाणी तो पीक विमा मागच्या वेळी मिळाला नव्हता, तर त्याचे पैसे आता मंजूर करण्यात आलेत. मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी 3700 कोटी रुपयांचा चेक बँकांना डायरेक्ट देऊन टाकलाय आणि त्यांना पैसे 8 जिल्ह्यामध्ये आज जमा होणार आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या मागील या ठिकाणी जे काय मोठा पाऊस झाला, ज्यामध्ये तुमचं नुकसान झालं होतं, जर त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी आता पंचनामा झाला असेल, तहसीलदार ऑफिस त्या ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांनी तुमच्या शेतीत येऊन पंचनामा केला असेल, ज्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पण माहित आहे 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी जाहीर सुद्धा केलं होतं, तर त्याचे पैसे अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आले नसतील तर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हे नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा आजच जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिल्या. आज पहिल्या टप्प्यामध्ये या 8 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला 15,000 रुपये हेक्टरी मिळाल्याचं पाहायला मिळणार आहे. परंतु हे पैसे सर्वांनाच मिळणार नाहीत. फक्त PM किसानचे 21व्या हप्त्याचे पैसे ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती प्राप्त झालेत त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. कारण कृषी विभागाकडून तशा प्रकारची अधिकृत यादी जाहीर झाल्या. या यादीमध्ये आज पहिल्या दिवशी 8 जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरी शेतकऱ्यांना जमा होणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय. बघा, यासाठी टोटल आज पहिल्या दिवशी 12 लाख शेतकरी, आता 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी आता 15,000 रुपये या ठिकाणी कोणाकोणाला जमा होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला सरकार कायम मदत करत असतं. जसं की तुमच्या घरामध्ये महिला असतील तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत असतं. तुमच्या घरामध्ये सुद्धा नक्कीच या ठिकाणी पैसे येत असणार. त्यानंतर PM किसान योजनेचे नुकताच तुम्हाला 2000 रुपये बँकेत सोडले आहेत. सरकारने कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर केल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेचा पुढचा 8वा हप्ता देखील आता कधी येणार आहे, यावरती मुख्यमंत्री साहेबांनी अधिकृत तारीख जाहीर केल्या. जर तुम्हाला नमो शेतकरीचे 2000 रुपये कधी येणार याची तारीख आता अधिकृत पाहिजे असेल तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत 2 मिनिटे बघायचा आहे. कारण सरकारच्या माध्यमातून जी अधिकृत नमो शेतकरी योजनेची तारीख सांगण्यात आल्या ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळणार आहे. कारण सध्याला जर पाहिलं तर सोशल मीडियावर तुम्हाला पण माहीत आहे सगळीकडे आज नमोचे 2000 येणार, उद्या नमोचे पैसे येणार, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी कहर करू लागल्या आहेत. त्यामुळे आता बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितले अशा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका. ज्यावेळी आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी GR काढतो त्यावेळीच पैसे जमा करण्यात येणार आहे.
मग हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे हे तुम्हाला सांगणारच आहे। परंतु आपला मूळ मुद्दा हा आहे की पीक विमा आज हेक्टरी 15,000 कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येतोय। तर बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे, परंतु त्याआधी तुम्हाला 1 मिनिटांच्या आतमध्ये समजून सांगतो की कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे 15,000 रुपये हेक्टरी आज सोडू नका असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय, ही अधिकृत बातमी आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्याचं कारण म्हणजे प्रॉब्लेम असा झालाय की अनेक ठिकाणी खोट्या बातम्या शेतकऱ्यांना पुरवल्या जातात, त्यामुळे ज्या खऱ्या बातम्या आता या ठिकाणी आम्ही सांगत असतो तर त्या शेतकऱ्यापर्यंत लवकर पोहोचत नाहीत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्ही नक्की जाता या ठिकाणी कोणत्या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची नावे या पीक विम्याच्या यादीमध्ये आले आहेत ती यादी तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। ज्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर पीक विमा 15,000 रुपये या ठिकाणी हेक्टरी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आता जमा करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाकडून नेमकं कोणाकोणाला हा लाभ या ठिकाणी आज मिळणार आहे आणि कोणाकोणाला मिळणार नाही याची 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेत। त्या याद्या 1 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। बघा, पात्र शेतकऱ्यांची यादी एक वेगळी आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी एक वेगळी सरकारने आता जाहीर करून टाकल्या। बघा, यामध्ये पहिला शेतकऱ्यांचा प्रकार आहे ज्यांना PM किसानचे पैसे 2,000 रुपये मिळून पण पीक विम्याचे पैसे मात्र आता मिळणार नाहीत। आता तुम्ही म्हणाल की असं का बरं सरकार करतंय, तर या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं की असे पण काही शेतकरी आहेत ज्यांनी KYC केल्या परंतु चुकीच्या मार्गाने KYC केल्या, असे पण शेतकरी आहेत ज्यांनी पीक विमा भरलाय परंतु चुकीच्या मार्गाने भरलाय। असे जवळपास महाराष्ट्रातील 4 लाख शेतकरी सापडलेत ज्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलाय। KYC ची प्रक्रिया त्यांनी पूर्ण या ठिकाणी केल्या पण ते चुकीच्या केल्या, ते फक्त आमच्या बँकेमध्ये पीक विमा जमा व्हावा अशी अपेक्षा धरून बसलेत, पर त्यांना या ठिकाणी वाट बघून पण सरकारने पीक विमा अजून पण सोडलेला नाही। बघा, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढचा नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचे वितरण नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे याची अधिकृत तारीख तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच आज पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे ते पण सांगणार आहे। परंतु KYC प्रक्रिया बरोबर जे शेतकरी आता पूर्ण करतील त्यांनाच हे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। तुम्हाला जर पैसे नसतील आले तर तुमची नक्कीच KYC प्रक्रिया पूर्ण व्यवस्थित झालेली नाही आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। मग KYC प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण जी तुम्हाला आता करावी लागणार आहे तर ती नेमकं कशा पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी करावं लागणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं कोणकोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे 15,000 हेक्टरी जमा करण्यात येणार आहे ते सांगणार आहे। त्यानंतर शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला तारीख नेमकं कोणती देण्यात आल्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलताना आता 8 जिल्ह्यांची यादी सांगितल्या ज्यामध्ये पीक विमा जमा होतोय आणि नमो शेतकरी योजनेची देखील तारीख कोणकोणती सांगण्यात आल्या नक्की तुम्ही बघायचं आहे। आता बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विम्याची वाट बघून पण पीक विमा का जमा होत नाही याचं कारण आता समोर आले। KYC प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्या पण ती चुकीची केल्या। ती म्हणजे बघा, शेतकऱ्यांना सांगितले सरकारनं की आधार कार्ड अपडेट करूनच KYC प्रक्रिया पूर्ण करा, परंतु शेतकरी बांधव तसं करतच नाहीत। जे जुनं आधार कार्ड आहे तर ते आहे असं त्या ठिकाणी KYC प्रक्रिया पूर्ण करतात आणि त्यामुळे त्यांचा अर्ज बाद होतो आणि त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येत नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, KYC करताना तुमचं आधार कार्डवरील जे तुमचं नाव आहे तर ते पूर्ण अक्षरात लिहिलेलं आहे का बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता तातडीने चेक करायचं आहे। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जन्मतारखा तुमच्या व्यवस्थित पूर्ण अक्षरात आहेत का बघा। कारण काही शेतकऱ्यांचं फक्त वर्ष आहे परंतु सरकारने सांगितले ज्या तारखेला जन्मलाय ती तारीख, ज्या महिन्यामध्ये जन्मलाय ती महिना आणि ज्या वर्षामध्ये जन्मलाय ते वर्ष, असं पूर्ण अक्षरात जन्मतारीख पाहिजे तरच KYC प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकते। अन्यथा तुम्हाला पीक विम्याचे पण पैसे येत नाहीत आणि कोणत्याही योजनांचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम येतो असं सरकारने सांगितलंय। मग आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला आता सांगत आहे कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला पीक विम्याचे 15,000 रुपये हेक्टरी जमा होणार आहेत आणि त्यानंतर पुढे शेवटला तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील हप्ता 2,000 रुपयाचा कधी येणार ते पण सांगणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे आता कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळामध्ये पीक विमा हेक्टरी 15,000 रुपये जमा करण्यात येणार आहे पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील केज,
त्या ठिकाणी अंबाजोगाई, शिरूर-जासार त्या ठिकाणी अशा बऱ्यापैकी तालुक्यामध्ये आज त्या ठिकाणी पीक विम्याचे 15,000 रुपये हेक्टरी जमा करण्यात येणार आहेत. तर बघा, दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे नांदेड जिल्हा. त्याच्या साईडचा जिल्हा आहे. यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना 15,000 रुपये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे लातूर जिल्हा. त्याच्या साईडचे जिल्हे आहेत, यामध्ये सुद्धा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, आता कोकणातील जिल्हे या ठिकाणी निवडलेत. त्यामध्ये भात पीक असेल, नाचणी पीक असेल, यामध्ये भरपूर त्या ठिकाणी नुकसान झालंय. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढचे 2 जिल्हे शेवटचे राहिलेत, जालना आणि बुलढाणा. हे पण शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत. हे जर पीक विमा तुम्ही जर वाट बघत असाल तर तुम्हाला जमा होतोय. आता तुम्हाला सांगत आहे की नेमकं कोणकोणत्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्हाला कधी त्या ठिकाणी अधिकृत तारीख जाहीर करण्यात आल्या, ज्या तारखेला नमूद हप्ता येणार आहे. तर बघा, तुम्हाला येणाऱ्या 15 डिसेंबरच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमूद शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैशांचे 2,000 रुपये वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.